चला चालली आहे. आज क्लासचा सेकंड डे आहे आणि तुम्हाला नक्की दाखवणार आज. आणि जाऊ का मी? जाऊ दीदी, जाऊ जाऊ मी येते हा, एका तासात येते. तुम्ही टीव्ही बघा. ह्यांना सोडून चालले आता इथे आणि नंतरला म्हणजे परत एका तासाने यायचे मला. 1 तासाचाच आहे क्लास. तर येते. हा चिप्स आणते, चॉकलेट आणते, सगळं आणते. पाणी वगैरे सगळं झालंय. मला ना बारदान ठेवायला नाही. 2 दिवसाचा बार म्हणजे मी कपडे 2 दिवसांनी धुते ना, तर बारदान पण 2 दिवसांनी धुते. म्हणजे ना टी शर्ट ना लई आहे. तर आज सध्या कम पडलंय टी शर्ट. एक बारदान बाहेर टाकले किचनकडे आणि एक फाडायला चालले. तुम्हाला कळतच असेल हे कोणाचा टावेल आहे. हे पायाखालीच राहिलेला बरं असतो, तर ह्याला पायाखालीच करते आता मी. है ना, हे चीज पाया खालचा आहे तर पाया खालीच राहायला पाहिजे. आज मी लय खुश आहे का, म्हणजे मी आज गाडी चालवली ना तर लय मस्त वाटलं मला. आणि थोडासा पुढे गेली, एक स्टेप अजून पुढे गेली आज मी. तर मला मी असंच बोलते की कुठलाही काम आपल्याला हे म्हणजे हे समजून घ्यायचं नाही की माझ्याशी होत नाही. तर मला एकच गोष्ट माहिती पडली आज की सकाळी जेव्हा मी गाडी चालवायला गेली, जेव्हा चालवली, तेव्हा मला कळालं की नाही, जिंदगी एकच जागा स्टॉप नसते, पुढे पण होते आणि होणारच आहे आणि करून दाखवणार आहे. त्याच्यामुळे आज लई खुशी आहे मला, लय म्हणजे लई. आणि देवाचा लय कृपा आहे, जे खाली फक्त आशीर्वाद ठेवावं, अजून काही नको देवावं. मेहनतीने कमवणार आणि इज्जतने कमवणार, बस एवढं धैर्य आहे स्वतःवर आणि बस करून दाखवायचे, अजून काही नाही. म्हणून तुम्हाला स्माइल दिसते माझ्या तोंडावर आणि असं स्माइल दिसणार आहे. आज एक खुशी झाली मला, तर त्यामुळे मी घरी येऊन पण लई खुशी झाली. काल मी लई हे होती, पण आज ह्याच्यामुळे मला तिथेच वाटलं, जेव्हा मी गाडी पूर्ण चालवली ना तेव्हा मला वाटलं नाही, कुठलाही गोष्ट पाठी नसतो, पुढे असतो, पुढे होतो. आपण फक्त शांती, मन शांती ठेवायला पाहिजे आणि फोकस राहायला पाहिजे. हां, करायचं आहे तर करायचं आहे. चला हे पाडूया. आणि लय टाइम झाला बोलले तुम्हाला, मग एक मनातला शेअर केली, बस एवढंच, बाकी काही नाही आहे. असंच हसी खुशीने राहा. कोणाचे पण जीवनात बोलते ना मी, कुठलीही बाई असू, प्रत्येक वस्तू शिका. आईबापाकडे जर असेल, तुम्ही लग्न नाही झालंय तर प्रत्येक वस्तू शिका. गाडी पकडून सगळं वस्तू, कुठला वेळ कधी येणार ते माहिती पडत नाही आयुष्यातला. तर तेच बोलणार आहे की माझ्यासारखी बी काही बायका असेल तर त्यांना तेच बोलणार आहे की कधी हार नको मानू, फक्त पुढे व्हा, बस मेहनत करायची आहे, बाकी काही नाही. साथ देणारा वरचा आहे, टेन्शन नको घ्या बस. आणि असंच हसी खुशीने हसत राहा. चला आता फाडायला झाली आहे मी, ज्ञान लय झालाय माझा. तर चला, हे कैची मी फाडता एक वस्तू बोलते तुम्हाला. जो पण आपल्या जीवनात येते ना, स्ट्रगल असो या काय पण नसो, काय पण जीवनातलं माहिती नाही पडत, सडनली येते. तर असंच माझ्या जीवनात पण आलं आहे. तर मी ते चांगल्यासाठी झालं आहे. मला असं वाटत नाही, वाटतंय हाय. तर ते बरं झालं. देवाला लई धन्यवाद बोलते मी, लई म्हणजे लई, कोटी धन्यवाद. कितीही धन्यवाद केले तरी मला कमीच आहे देवाला. का म्हणजे मला वाट दाखवला त्यांनी, मला उभा राहायचा
मला हे दाखवलं ते देवाने की स्वतः उभा राहा, कोणावर डिपेंड नको राहू. पण आतापर्यंत खरं सांगू मी लोकांवरच डिपेंड होती. आईबाप पकडून, आईबाप वारले, भाऊ बहिणीवर डिपेंड होती, लग्नाचे नंतर नवरेवर डिपेंड होती, खरोखर डिपेंड होती. हे नाही बोलत की नव्हती, तर त्याच्याही वाईट नाही बोलणार मी. त्यांनी पण केला, मला डिलिव्हरी केली माझी, सगळं केला त्यांनी, सगळं केला. पण खरं बोलू त्याला सहन करून करून मला पण वैताग आला होता, लय वैताग आला होता. तर त्याला पण मी बोलणार आहे, तो माझा व्हिडिओ बघतच असेल या कोणी बघत असेल तर धन्यवाद आहे तुझा की मला तू असे टायमावर सोडून गेलाय. तर लय मनापूर्वक तुझी धन्यवाद करते. आणि असंच तू कुठे आहे तिथेच राहा आणि मी लई हशी खुशीने आणि चांगली आहे आणि असंच राहणारे, बस एवढंच. आणि बोलतात ना देव, कोण आपल्याला हे केलं तरी त्याला हे करायचं नाही, तर त्याला करायचं. मला वाईट आत्ता आजच्या दिवसापासून मला त्याला वाईट दाखवायचंच नाही आहे. त्याला देव दाखवेल. आपण खाली मनापूर्वक खाली बोलायचं आहे की तू कुठे आहे जिथे सुखा समाधानी राहा, मी कुठे आहे मी तिथे सुखा समाधानी आहे, बस एवढंच. हां हे जे आणि काही नाही, बस खुशी खुशी आतली खुशी बाहेर निघते, बस एवढंच, बाकी काही नाही. आणि जे पण स्ट्रगल येईल काय येईल हँडल करून घेईल. आता आईबापाने एवढं शिकवले, एवढं सगळं शिकवले. आज आठवण येते की आई कशाला ओरडायची, आजी कशाला बोलायची, पप्पा कशाला बोलायचं, हे करा ते करा, चला शेतात चला काम करा, हे करा ते करा. सगळं आम्ही चौघे भाऊ बहिणीला मी आजपर्यंत बोलू जे शिकवलं आहे ना ते लय काम देते. आणि मला तर जास्त काम देते. मला लय मम्मी बोलायची, तुझा कसं होईल बाबा, काय करशील तू, असं बोलायची मला. त्याच्यामुळे आईला जर आई तर आहे नाही, पण मी आई राहिली असती ना मी त्याला बोलली असती आई धन्यवाद ग तुम्ही जे पण मला शिकवले. आजीला बोलली असती धन्यवाद तुम्ही मला जे पण शिकवले, ते मला लय काम देते, पुढे पण काम देणार आहे, बस एवढंच. काही लोक बोलत असेल मी आता जे बोलते की ओव्हर ॲक्टिंग करते, जे समजायचे समजा, मला काय मतलब नाही आहे. हां आज एक गोष्ट बोलणार आहे. आज मी 10 रुपीज शॉप दाखवूनच राहणार आहे तुम्हाला, का म्हणजे माझ्या कानातला नाही आहे. तुम्हाला बोललीच मी विकली म्हणून कानातला, तर मला गरज होती त्याच्यामुळे. तर आता मी टॉप्स आणायला चालले, छोटे छोटे जे 10 रुपयेचं भेटते ना ते आणायला चालले, म्हणजे खराब दिसते ना तोंड, त्याच्यामुळे. फाडली हा हे पायाखालीच राहिले पाहिजे, हे पायाखालचेच लोक आहे, हे टावेल करेक्ट ना. हाय हॅलो, कसे आहात, बरे आहे ना सगळे. मी पण बरी आहे. इथे मी चाय ठेवली, चाय पिते आणि पोरं झोपले म्हणून हळू बोलते, नाही तर उठून जाणार. तसं पण उठायचं टाईम झालंय, 5:30 वाजले आणि 5:30 वाजले आणि मी चाय पियायला आली. माझं सुरत ना कानाचा नाही आहे ना त्याच्यामुळे ना लय खराब दिसतोय, त्यापेक्षा ना आपला छान पेका कानातला आणूया, आणते आज जाते आणि आणते. चाय ठेवले, पोरं झोपली, तुम्हाला दाखवते. लाईट बंद आहे, आतली लाईट बंद आहे. आणि हे पोरं आत्ता एवढं झोपतात आणि रात्री झोपायला ह्यांना त्रास होते. रात्री किती वाजता झोपतात माहिती आहे, 12:30, 12, 12:30 असं झोपतात. पण काय करायचं, ते पण काय करणार, खाना पिना सोना आहे त्यांचा, खाना पिना सोना. आता तर गोलू स्कूलला पण जात नाही, तर त्याच्यात तेच चाललंय. तर आता थोडं दिवस थोडं काय थोडा काय उठले तुम्हाला दाखवते. गुड मॉर्निंग, हाय बोला, हाय हाय करा. दादू
हाय बोला. ते डोळ्यावर जात आहे ना हे लाईटीचा, त्याच्यामुळे तसं करतो तो. हाय ये कुठली मौसम लय डेंजर आहे ती. हमको हल्के में मत लो बोलते थी जिप्री. हे आमचा जिप्रो. ये है हमारा डॉन घर का, ये डॉन है. ये है डॉन हमारा, ये डॉन है डॉन. हाय बोला. हाय मावशी. हाय मावश्या. ए दुपारचा आहे झोपणं, रात्रीचा नाही. आता रात्रीचं सकाळी उठतात तेव्हा माहिती पडणार. ये है लेडी डॉन. लय जिद्दी आहे. काय बोलायचं तुम्हाला, लय म्हणजे लय जिद्दी आहे. लेडी डॉन, लेडी डॉन, लेडी 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 डॉन. हाय बोला. जिद्दी माणूस म्हणजे हे. मी कानातला आणली आहे, मी तुम्हाला बोललीच होती. मी आता कानातला घ्यायला चालली आहे. तर 100 रुपयाचं आहे, म्हणजे ते गॅरंटीचा बोलत होती ती. तर मला वाटलं की जास्त दिवस जाईल, असू द्या. तर त्याच्यामुळे हे घेतले. छान दिसते का, सोन्यासारखं दिसतंय ना. बोले ते 10-10 रुपयाचं टॉप्स घालण्यापेक्षा हेच घालते. राहू दे, लई दिवस जाईल आपलं. कशाला घडी घडी घ्यायचं, घडी घडी बदलायचं. असं बनवायचंय मला. मी आता बनवून घेईल नंतरला कधीतरी. छान दिसते.